गाड़ी को क्रॉस करना पड़ा भारी, उतारा मौत के घाट। जरीपटका में युवक की पत्थर मारकर हत्या, 2 आरोपी गिरफ्तार। 30 जून 2025 को जरीपटका के नारा रोड पर लखन चाइनीज स्टॉल के सामने 32 वर्षीय स्वप्निल लंकानाथ गोसावी की पत्थर मारकर हत्या कर दी गई। स्वप्निल अपनी साइकिल से घर लौट रहे थे, तभी सुजल महेशकर, अभी और उनके कुछ साथियों ने अचानक रास्ता रोककर उन पर हमला कर दिया। आरोपियों ने स्वप्निल के सिर और शरीर पर पत्थरों से वार किया। गंभीर रूप से घायल स्वप्निल को इलाज के लिए मेयो अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। स्वप्निल की पत्नी ज्योति स्वप्निल गोसावी ने जरीपटका थाने में शिकायत दर्ज कराई। शिकायत पर आईपीसी की धारा 103(2) के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने भूपेंद्र सुरेंद्र बंजारी, उम्र 27 वर्ष, निवासी 12 खोली गली नंबर 8 जरीपटका, रवि भोलानाथ बनर्जी, उम्र 22 वर्ष, निवासी ओम नगर कोराड़ी रोड को गिरफ्तार किया। मुख्य आरोपी सुजल महेशकर और अभी फरार है। पुलिस उनकी तलाश में जुटी है। दोनों गिरफ्तार आरोपियों से पूछताछ जारी है। आगे की जांच में हमलावरों की नियत और घटना के पीछे की वजह का पता लगाया जा रहा है। काल 30 तारखेला रात्री 11:15च्या सुमारास नारा रोडवरील मंगलम डेव्हलपर आणि मराठा सावजी भोजनालयाच्या समोर एका व्यक्तीला दगडाने ठेचून खून केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यामधील मयत इसम याचं नाव स्वप्निल गोसावी आहे। त्याला मेयो हॉस्पिटलला आपण पाठवल्यानंतर त्याला पोलीस डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं होतं। सदर बाबत गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता असं लक्षात आलं की मराठा भोजनालय जे आहे सावजी भोजनालय, याच्यामध्ये हे 8 आरोपी जेवायला बसले होते। जेवत असताना त्यांच्यात आपसातच थोडी बाचाबाची चालू झाल्याने हॉटेल मालकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर हाकललं होतं। बाहेर आल्यानंतर ते उभे राहून त्यांच्यात बाचाबाची चालू असताना त्यापैकी एक आरोपी रस्ता क्रॉस करत असताना मयत इसमा त्याच्या बाईकवरून आपल्या घरी जात होता आणि त्याच्या घराजवळ जात असताना त्याला धक्का लागेल अशा याच्यामध्ये आरोपीने त्याला चापट मारल्याने त्याने स्वतःची बाईक थांबवून आरोपी बरोबर येऊन तो भांडण करू लागला आणि त्याच्यामध्ये हातापाई चालू झाली। ती हातापाई बघून आरोपीचे जे मित्र हॉटेलमध्ये बसले होते, जे हॉटेलच्या बाहेर उभे होते, ते सगळेजण त्याच्याकडे गेले आणि ते त्या इस्माला मारामारी करू लागला। तो जो मयत इसम आहे स्वप्निल गोसावी, हा सगळ्यांची मारामारी आणि हातापाई करायला लागला असताना त्यामध्ये एका आरोपीने 1-2 आरोपींनी दगड उचलून दगडाने त्याला डोक्यात आणि छातीवरती प्रहार केल्याने तो जखमी झाल्यानंतर ते सगळे आरोपीतून पळून गेले होते। नंतर आपल्याला माहिती मिळाली तर आपण त्याला हॉस्पिटलला रिफर केला असता तो मयत घोषित करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेजद्वारे आपण आरोपी निष्पन्न केले। त्याच्यापैकी आतापर्यंत आपण 2 आरोपींना आपण ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। इतर आरोपी सुजल महेशकर, सुजल चव्हाण, अभि अंबादे यांचा शोध घेणं चालू आहे। ताब्यात घेतलेले आरोपी 2 आपण उद्या कोर्टात हजर करून त्यांची पीसी घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत। मृतकाचे नाव होते स्वप्निल लेखनाथ गोसावी आहे। तो हुडको कॉलनीमध्ये पोलीस स्टेशनच्या मागेच राहतो। तो गोडाऊन मध्ये काम करायचा। 10 दिवसापूर्वी तो कामाला लागलेला आहे एका गोडाऊन मध्ये नारा येथील। जास्त काही सदन फॅमिली, त्याचे 2 लहान मुलं आहेत, त्याची आई आणि मिसेस आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी रवि बॅनर्जी आणि रुपेश बंजारी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना उद्या कोर्टात